हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. मी शीतल स्वागत करते शीतल श्रीषा चॅनलमध्ये आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर अचानक बहिणीचा फोन आला की आम्ही येतोय तिकडे म्हणून. त्यांना सुट्ट्या घेऊन ते आले होते, गावाला जायचं होतं. तर मग इकडं पण येऊन जाणार होते एक दिवस राहून. तर ते येणार होते म्हणून मग मी घरातली तयारी करत होते, कारण काहीच कामं झाली नव्हती. आणि सकाळी तिचा मला वाटतं 11:30-12 वाजता कॉल आला की आम्ही येतो. ती बसमध्येच होती. फार पुढे आल्यानंतर कॉल केला, कारण म्हटली तुम्हाला सरप्राईज द्यायचं. पण ती परत बोलली की तुझी तयारी करायला हवी म्हणून मग तिने कॉल केला. मी घरातली कामं पटपट आवरली. मग दळण वगैरे पण करायचं होतं, ते करून घेतलं. आणि 5-5:30 वाजता ते आले. मग त्यांना आणायला पिऊ आणि तिचे पप्पा गेले. आल्यानंतर चहा पाणी वगैरे झालं, खूप साऱ्या गप्पा वगैरे झाल्या, ते फ्रेश झाले. आणि खूप दमून आले होते, त्याच्यामुळे शूट काही केलं नाही. आणि मग लगेच तेवढ्यात संध्याकाळच्या स्वयंपाकाची देखील तयारी सुरू केली, कारण सगळं आवरता 7:30 झाले. आणि म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं, कारण ते पण लांबून आले होते आणि सकाळी निघालेले, म्हणून मग शूट काही केलंच नाही. तर बघा, इथं सगळं आवरून घेतलेलं मी. आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर इथं बघा, बहीण असते माझ्यासाठी कोथिंबीरीच्या वड्या बनवल्या, एवढी दमून आलेली असताना सुद्धा. पनीरची भाजी बनवली. आणि मी दाजीसाठी त्यांच्यासाठी मटण बनवलं होतं. ते खातात नॉनव्हेज म्हणून. पिऊच्या पप्पाने त्या दोघांसाठी नॉनव्हेज बनवलं आणि आमच्या दोघींसाठी व्हेज. अशा प्रकारे सगळं बनवून झालं, जेवण वगैरे केलं. आणि नंतर मग आमच्या दोघींचं जेवण राहिलं होतं. इथं श्रीचं जेवण चाललंय. श्री आला. कोण आलेले? झोपी झाली तुझी? श्री झोपी झाली? बा श्री कचे बघतेली मम्मा दम्माने छान. मी झोपेतून उठलोय, ते झोपच नाही झाली पूर्ण. काल बसले करते माझ्याकडे तर बाबू. आला आला आला. सू केली श्रीनी अंगावर. बॉय ना हा, मला म्हणतोय माझा व्हिडिओ काढ. एवढं छोटं आहे, कसे कळते व्हिडिओचं. मोबाईलकडे हात दाखवते. हे गुड बॉय आहे. झोपेतून उठलाय म्हणून असं चेहऱ्याने खूप हॅप्पी असतो, हो ना? जरा वेळ बघा कशी मस्ती चालू होती. आल्यापासून मस्ती चालू होती, पण आम्हाला वेळच नाही व्हिडिओ बनवाय, हो ना? काय आणलं रे दीदीने? श्री असू दे. पिऊचं तर ते सारखंच निघते. कसे खायचे त्यांनी? कसे खायचं? नंतर जेवण वगैरे झालं, सगळी कामं आवरली. आणि ह्यांना सकाळीच पहाटेच लवकरच जायचं होतं. तर मग झोपायला दिलं त्यांना, अंथरूण वगैरे टाकून. तर इथं पिऊची आणि श्रीची मस्ती चालू आहे. श्रीला फक्त मस्ती करायची होती. आणि इथं बहिणी आहे कोमलला, तिला झोप आलती तर ती झोपायचं म्हणत होती. तो काही झोपून देत नव्हता, डोळ्यात बोटं घालत होता. मस्त मस्तीखोर आहे. आणि नंतर माऊचं डोकं दुखते म्हणून पिऊ तिला म्हणते, मी तुझं डोकं दाबून देते, मला खूप छान मसाज येते. आणि ती तिचं डोकं दाबून देत होती. तर श्री ना तिला अजिबात डोकं दाबू देत नव्हता. त्याला वाटत होतं की माझ्या मम्माला ही मारती काय दिदी, म्हणून बघा कसा करत होता तो. इतका आगाऊ पोरगा आहे ना, एवढं समजतं. डोळ्यात बोटं घालत होता, बघितलं? मसाज कर ना. मेंदू का तिथं तिचं गुडघ्यात आहे तिचं. श्रीला वाटतंय मारतीच आहे तू त्याला, मम्माला माझ्या, म्हणून तो कसा मध्ये मध्ये करतोय, है ना? श्री तुला काय वाटतंय? ए श्री, सोप्यावरच बाम देऊ का लावायला?
हितच आहे वर. दद्दुडी, क्यूटी क्यूटी बेबी. डोळ्यावर एवढी झोप आहे डोळ्यावर, पण झोपायचं नाही. त्या पिऊला तर काही एवढा आनंद झालाय, पोरगी झोपायचं नाव पण नाही घेत. मसाज करते माऊजी तिच्या झेंडू बाम लावून. श्री काय करते रे तिथे? श्री बघतोय कुठं ठेवलंय तिने. वरती खिडकीत इथं कुठतरी ठेवलंय, तेच बघतोय. असं भारी वाटत असेल ना. स्टार्ट. पुढे काय झालं श्री? इकडं दाखव, माझ्याकडे दाखव. आणि श्री झोपत नाही म्हणून पिऊ त्याला अशी घाबरवत होती आणि तो रडत होता. तिला वाटलं रडून तरी झोपन, कारण 12:30 वाजले होते आणि त्यांना सकाळी लवकरच जायचं होतं, त्यामुळे लवकर उठायचं होतं. पण त्याला खेळायचं होतं, काय करणार. पण झोपवलं मग त्याला आणि सकाळी ते 6:30लाच गेले. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.